नमस्कार विद्यार्थी मित्र, जे के मार्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती पेपर आप पाहणार असून यामध्ये आपण जी के व मराठी व्याकरणचे प्रश्न कव्हर करणार आहोत. प्रश्न: रक्तातील तांबड्या पेशीमध्ये कोणते लोहयुक्त प्रथिने असते? उत्तर आहे ऑप्शन सी हिमोग्लोबिन. पुढील प्रश्न: मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? उत्तर आहे ऑप्शन डी 360 ग्रॅम. पुढील प्रश्न: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी श्रीमती अश्विनी भिडे. पुढील प्रश्न: सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेता खेळाडू खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अमृता पुजारी. पुढील प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी श्री सदानंद दाते. पुढील प्रश्न: 2026मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी शुभमन गिल. पुढील प्रश्न: महाराष्ट्र राज्याचं फूल कोणते? पुढील प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन बी जारूल. पुढील प्रश्न: जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन सी विरार. पुढील प्रश्न: ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण. पुढील प्रश्न: PSLVचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. पुढील प्रश्न: गगनयानमध्ये व्योममित्र काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी रोबोट. पुढील प्रश्न: IPCची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी BNS. BNS हा कायदा 1 जुलै 2024 पासून लागू झाला आहे. प्रश्न: भारतीय साक्षी अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावा. पुढील प्रश्न: भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अभिनव बिंद्रा. पुढील प्रश्न: पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 2014. पुढील प्रश्न: गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? उत्तर आहे ऑप्शन बी भिवंडी. पुढील प्रश्न: उच्चारस्थानानुसार ओष्ठ्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन सी प वर्गातील वर्ण. पुढील प्रश्न: आकारविल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. उत्तर आहे ऑप्शन डी क अतिशय, ब अनल, ड अमृतध्वनी व आंबा. अशा प्रकारे उत्तर आहे ऑप्शन डी. पुढील प्रश्न: रावण या शब्दाचा संधी विग्रह करा. उत्तर आहे ऑप्शन डी री अधिक अन. पुढील प्रश्न: तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण डॅश डॅश असे म्हणतो. डी वर्ण. पुढील प्रश्न: खालील पर्यायापैकी योग्य स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा. उत्तर आहे ऑप्शन ए गोप गोपी. पुढील प्रश्न: तू या सर्वनामाची तू त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीची आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी तृतीया. पुढील प्रश्न: ज्या नामाबद्दल विशेष अधिक माहिती सांगतो त्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे ऑप्शन ए विशेष्य. पुढील प्रश्न: एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते अशा क्रियापदांना डॅश डॅश क्रियापदे असे म्हणतात. उत्तर आहे ऑप्शन बी उभयविध क्रियापदे असे म्हणतात. पुढील प्रश्न: भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होते. उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर MS स्वामीनाथन. पुढील प्रश्न: शून्य अक्षवृत्त यास काय म्हणतात? उत्तर आहे
ऑप्शन बी विषुववृत्त असे म्हणतात. पुढील प्रश्न, कोणत्याही दोन सलगच्या रेखावृत्तामधील उत्तर ध्रुवावरील अंतर किती असते? उत्तर आहे ऑप्शन डी 0 किमी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब ही द्विमितीय नाही? उत्तर आहे ऑप्शन सी डस्टर. पुढील प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे कोणत्या अक्षवृत्तावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 6°45 उत्तर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? उत्तर आहे ऑप्शन बी महानदी. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन सी जिनेवा. पुढील प्रश्न, वारा नदी हिमनदी सागरी लाट या कारकांद्वारे खडकांची होणारी झीज यास काय संबोधले जाते? उत्तर आहे ऑप्शन ए अपक्षरण. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो? उत्तर आहे ऑप्शन डी 4 मिनिटाचा फरक हा पडतो. पुढील प्रश्न, 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ताराबाई शिंदे. पुढील प्रश्न, लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? उत्तर आहे ऑप्शन बी जनता. पुढील प्रश्न, जयपूर फूटचे जनक म्हणून डॅश यांना ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर प्रमोद सेठी. पुढील प्रश्न, भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील डॅश येथे सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन बी रिसरा. पुढील प्रश्न, स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते? उत्तर आहे ऑप्शन डी गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शेपटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकारविरोधात कोणी काढले? उत्तर आहे ऑप्शन सी लाला लजपत राय यांनी काढले. पुढील प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन केले जाते. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन ए मित्रमेळा. पुढील प्रश्न, आर्य महिला समाजांनी शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन सी पंडिता रमाबाई यांनी केली. पुढील प्रश्न, लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत हक्क. पुढील प्रश्न, Ag+ हे कोणते मूलक आहे? उत्तर आहे ऑप्शन सी सिल्वर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते एक बीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? उत्तर आहे ऑप्शन ए कांदा. पुढील प्रश्न, वनस्पती सृष्टीचे उभयचर डॅश गटाला म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी ब्रायोफायटा. पुढील प्रश्न, निमोनिया हा आजार कोणत्या कारणामुळे होतो? उत्तर आहे ऑप्शन बी जीवाणू. पुढील प्रश्न, स्वाईन फ्लू या रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन डी विषाणू. पुढील प्रश्न, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांसारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण कोण करते? उत्तर आहे ऑप्शन सी मस्तिष्क पुच्छ. पुढील प्रश्न, धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला डॅश क्रियापद असे म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त क्रियापद असे म्हणतात. पुढील प्रश्न, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन डी भावकर्तृक क्रियापद. पुढील प्रश्न, मी चहा करीत जाईन या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए रीती भविष्यकाळ. पुढील प्रश्न, इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहेत. पुढील प्रश्न, समक्ष परोक्ष समीप पर्यंत विना डॅश ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी संस्कृत शब्दसाधित.
पुढील प्रश्न, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार अधोरेखित केलेल्या 99 अव्ययाचा प्रकार कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी संकेतबोधक 99 अव्यय. पुढील प्रश्न, म्हणे बापडा बेटा आपला ही अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी पदपुराणार्थक केवलप्रयोगी अव्यय. पुढील प्रश्न, चिल्ली पेली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए तमिळ भाषेतील आहेत. पुढील प्रश्न, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? उत्तर आहे ऑप्शन सी लोप चिन्ह. पुढील प्रश्न, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी मधुप. पुढील प्रश्न, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी असीम. पुढील प्रश्न, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी संस्कृत प्राकृत या भाषेपासून विकसित झाली आहे.